मित्रांनो, एक सिक्रेट तुम्हाला सांगायचं, ही एसयूव्ही डिझेल इंजिन मध्ये येते, बट या गाडीमध्ये कुठले ऍड ब्लू तुम्हाला टाकायचं नाही, फक्त डिझेल टाकायचंय आणि गाडी चालवायची आहे. ह्या एसयूव्हीचा लेन टू व्हील बेस रेशो हा सर्वात जास्त आहे, म्हणजे 2730 mm चा जो व्हील बेस आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे, जो की ह्या सेगमेंटच्या वरच्या कार मध्ये जो व्हील बेस ऑफर करण्यात येतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी आहे. ह्या सेगमेंट मध्ये सर्वात पॉवरफुल जे डिझेल इंजिन आहे टाटा सियारा मध्ये दिलं जातं, 118 PS आणि 280 न्यूटनमीटरचा टॉर्क. आणि सेगमेंट मधील सर्वात फ्यूल इफिशियंट कार जर पाहिली डिझेल ऑटोमॅटिक मध्ये तर हीच आहे, कारण की या गाडीमध्ये जे मायलेज क्लेम केलं जातं ते आहे 19.22. टाटा सियारा मध्ये मित्रांनो FDD जे सस्पेन्शन आहे ते ऑफर करण्यात आलेले आहे, त्यामुळे हायवे राईड असेल तर इथे देखील गाडी एकदम स्मूथ चालते. आणि सोबतच असे खराब पॅच असतील जिथे तुम्हाला थोडीशी ऑफ रोडिंग करायची तर इथे देखील गाडी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं जे खड्डे आहेत ते ऍब्झॉर्ब करते आणि तुम्हाला एक कम्फर्टेबली जी ड्राईव्ह आहे ती ऑफर करते. टाटा सियारा मध्ये ज्यावेळेस तुम्ही हायवे क्रुझिंग करता त्यावेळेस या गाडीमध्ये फीचर सुद्धा ऍडव्हान्स आहे, जसं की इथे मॅप चालू आहे तो आपल्याला इथे स्क्रीनवरती सुद्धा पाहायला मिळतो. ADAS लेवल 2 चे फीचर खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि सिंगल लेन वरती ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता ना तर अशा वेळेस तुम्हाला ओव्हरटेकिंग करायचंय तर तिथे तुम्हाला 4 साइड मॉनिटर जो व्ह्यू आहे हा सुद्धा चांगल्या पद्धतीने या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. सो ज्यावेळेस तुम्हाला ओव्हरटेकिंग करायचंय तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं जजमेंट जे आहे ते घेऊ शकता. तर मित्रांनो, ही आहे टाटा सियारा. या गाडीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि ही गाडी तुम्हाला एक्सप्लोर करायची असेल तर जवळच्या टाटा मोटरच्या शोरूम मध्ये तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता. धन्यवाद.